विठ्ठल 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 विठ्ठल. आवा ऐकलं का? विठ्ठल मी जरा कामात आहे तेव्हा बाळाकडे जरा नीट ध्यान ठेवा. अहो बाळाकडे जरा नीट ध्यान ठेवा. होय होय होय, तू काही काळजी करू नको, माझं नीट ध्यान आहे बाळाकडे. काळजी करू नको, काळजी करू नको असं म्हणताय, पण कामात नामात एवढं दंगून जाल की बाळाकडे बी लक्ष लागायचं नाही तुमचं. अगं तू निवांत काम कर, माझं नीट ध्यान आहे बाळाकडे. विठ्ठल 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 विठ्ठल. जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल श्री हरी, जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल 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 विठ्ठल. जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल श्री हरी, जय हरी विठ्ठल श्री अरे बाळा, बाळा तुझी आई आली. अरे बघ तुझी आई आली. अरे माझं बाळ कुठे, माझं बाळ कुठे? बघा माझं बाळ कुठे? अगं संते, कसे बाबा तुम्ही, कसे बाप तुम्ही? विठ्ठलाच्या नावापायी तुम्ही स्वतःच्या पोराला पायाखाली तुडवलं. विठ्ठला, मी तुझ्या नावात इतका दंग झालो की मला कसलं मी भान उरलं नाही. विठ्ठला, मला कसलं मी भान उरलं नाही. आता तूच यात मार्ग काढ विठ्ठला. विठ्ठल 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 विठ्ठल. Low battery, please charge. धन्य आहेस गोरा, तू धन्य आहेस. कठीण प्रसंगी सुद्धा तू माझी साथ सोडली नाहीस. गोरा, भक्ती काय असते हे तू दाखवून दिलंस. तू खरोखरीच धन्य आहेस गोरा, तू धन्य आहेस. देव पुत्रवत भक्ताला दुःखी पाहू शकत नाही. आपल्या लेकराला पुन्हा वाचवलं, पुन्हा जिवंत केलं. फिरत्या चाकावरती देसी मातीला कार. विठ्ठला तू बेडा कुंभार, विठ्ठला तू बेडा कुंभार. फिरत्या चाकावरती देसी मातीला कार. विठ्ठला तू बेडा कुंभार, विठ्ठला तू बेडा कुंभार. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मानी, विठुर कुमाई. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मानी. उठा उठा श्री माझी वसुंधरा या वाक्यातील माझी या शब्दातच खूप आपलेपणा जाणवतो व माझी वसुंधरा या विषयावर मी खूप काही भरभरून बोललो असते. पण त्यापुढे माझी जबाबदारी हे वाचून मी विचारत पडलो. कोणतीही गोष्ट माझी आहे हे म्हणणं खूप सोपं असतं, तिची जबाबदारी घेणंही तितकंच महत्वाचं असतं. आपण प्रत्येकाने स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे, आपल्याला भरभरून देणाऱ्या वसुंधरेशी आपण किती जबाबदारीने वागतो.
तिची काळजी घेण्याचा दिवस आपल्या जीवनात आपण जिच्या अंगाखांद्यावर बागडतो तिचं नाव तरी आपल्याला आठवतं का? 1970 मध्ये अमेरिकेतील नेल्सन यांनी प्रथमतः वसुंधरा दिन साजरा करण्याची संकल्पना मांडली. म्हणून तर निदान आपण 22 एप्रिलला तरी आपल्या वसुंधरा मातेची आठवण काढतो. असे थोर पर्यावरणप्रेमी कितीतरी वर्षांपासून आपल्याला ओरडून सांगत आहे, पृथ्वी वाचवा, स्वतःला वाचवा. पण सर्वजण डोळ्यांवर विकासाची पट्टी बांधून जिच्या जबाबावर जगतो अशा वसुंधरेकडे कानाडोळा करत आहे. माझ्या वसुंधरेची जबाबदारी घ्यायची म्हणजे नक्की काय करायचं या विचारात मी पडलो आणि मी माझ्या मम्मीला विचारलं, वसुंधरेची जबाबदारी घ्यायची म्हणजे नक्की काय करायचं? तिने मला उदाहरण दिलं. आपल्याला लहानाचं मोठं करणाऱ्या आई वडिलांची वृद्धापकाळी आपण प्रत्येक जण जबाबदारी घेतो. म्हणजेच काय तर आपण त्यांना काय हवं काय नको ते पाहतो. तसंच आपल्या वसुंधरेला म्हणजेच पृथ्वी मातेला काय हवंय, कशामुळे तिला त्रास होतो हे पाहणे म्हणजे तिची जबाबदारी घेणे. एक माणूस 100 पावलं चालला तर ती त्याची कृती असते, पण 100 माणसांनी मिळून कृतीचं एक पाऊल उचललं तर ते अभियान असतं. माझी वसुंधरा माझी जबाबदारी यासाठी प्रत्येकाने एक पाऊल उचललं तर आपण भविष्यात घडणाऱ्या समस्यांना नक्कीच धीराने तोंड देऊ शकू. मग मी माझ्या मनात निश्चय केला मी माझ्या वसुंधरेची जबाबदारी घेणार व माझ्यापासून सुरुवात करणार. पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मी झाडे लावणार. एकतर मला स्वतः जगण्यासाठी मिळणारा ऑक्सिजन हे झाडेच देणार आणि बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साईड हे झाडेच शोषून घेणार. मग प्रत्येकाचं स्वतःचं एकतरी झाड नको का? दुसरी गोष्ट म्हणजे मी पाणी जपून वापरेल. आपल्या औद्योगिकरणामुळे पाण्याचा अतोनात वापर होत आहे आणि वसुंधरा मातेची मायेची ओल आता संपत चालली आहे. जमिनीतील पाण्याची पातळी खालावत चालली आहे. असंच चालू राहिलं तर कित्येक भाग वाळवंट व्हायला वेळ लागणार नाही आणि हे थांबवण्यासाठी पाणी अडवा पाणी जिरवा ही जागृती करणंही खूप महत्वाचं आहे. आणखीन एक गोष्ट आपण आपल्या वसुंधरेला मदत म्हणून करू शकतो ती म्हणजे आपण स्वतंत्र वाहन न वापरता सार्वजनिक वाहन किंवा सायकलचा उपयोग केला तर खूप मोठा फायदा होईल. अशा छोट्या छोट्या गोष्टी जसं विजेचा वापर जपून करणे, सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करणे, प्लास्टिक ऐवजी कापडी पिशवीचा वापर करणे, जागतिक तापमान वाढीसाठी कारणीभूत असणाऱ्या उपकरणांचा कमीत कमी वापर करणे, हे सर्व मी माझ्या वसुंधरेची जबाबदारी म्हणून काटेकोरपणे पाळणार आहे. मी माझ्या वसुंधरेची जबाबदारी घेणार व माझ्यापासून सुरुवात करणार. न जाणं माझं एक पाऊल 100 माणसांना प्रेरित करू शकेल. ही समृद्ध वसुंधरा हसती खेळती राहिली तरच आपण आनंदात जीवन जगू शकू. नाहीतर असेच डोळ्यांवर विकासाची पट्टी बांधून चालत राहिलो तर मोठा प्रलय होण्यास विलंब लागणार नाही. म्हणून माझी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती, पृथ्वी वाचवा, स्वतःला वाचवा. धन्यवाद.